राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक घेतली। यावेळी विकास कामे करत असताना त्या कामामध्ये दर्जा व गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये, तसेच भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून त्या प्रकल्पाच्या ठिकाणी सोयी सुविधांची निर्मिती करण्यात यावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। याशिवाय महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा, ज्योतिबा मंदिर विकास आराखडा, क्रिकेट स्टेडियम, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, संगीत स्टुडिओ, केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण, कोल्हापूर विमानतळ, पंचगंगा प्रदूषण, शाहू स्मारक भवन, शेंडा पार्क येथील नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम, IT हब, शेंडा पार्क येथील रुग्णालय, सारथी संस्था, पंचगंगा प्रदूषण नियंत्रण तसंच कोल्हापूर रत्नागिरी NH 166 आदी विकास कामांचा देखील आढावा घेतला। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह प्रमुख मान्यवर व शासकीय अधिकारी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।